परंतु पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याकारणानं 26 जूनपर्यंत आचारसंहिता आहे। परंतु शहरातली बरीच कामं या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली आहे। नालेसफाई असू द्या किंवा इतर पाण्याचे प्रश्न असू द्या। तर त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या मतदारसंघामध्ये जो काही वेगवेगळ्या माध्यमांसाठी विकास निधी दिली होता ती कामंसुद्धा आता अडलेली आहे। आणि त्यामुळे मी आयुक्तांना विनंती करायला आलो की 26 जूनपर्यंत आचारसंहिता जरी असेल तरी तोपर्यंत महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध अधिकाऱ्यांकडे ज्या फायली पेंडिंग आहेत त्या फायलींना थोडंसं जर तुम्ही 26 जूनपर्यंत ती प्रक्रिया फास्ट केली तर ह्या 26 जूननंतर काही निविदा प्रक्रिया करायची आहे किंवा काही मंजुरी देऊन कार्यादेश द्यायचे ती कामे लवकरात लवकर होऊ शकेल। कारण हे 2 महिन्याचाच कालावधी मिळणार आहे। मग परत विधानसभेचा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि तत्पूर्वीच आम्हाला ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये आम्ही जो 5 वर्षामध्ये विविध विकास प्रकल्प ह्या महापालिका हद्दीतील मतदारांसाठी राबवलेला आहे ते लोकांपर्यंत आम्हाला नेता येईल। त्या माध्यमातून एक बैठकीचं आयोजन केलं होतं आणि आयुक्तांनी आश्वासित केलेलं आहे की 26 जूनपर्यंत आचारसंहिता असेल तरी प्रशासकीय कामकाज कुठेही थांबणार नाही आणि त्या माध्यमातून आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर जी काही प्रक्रिया आहे त्या आचारसंहितेमध्ये कुठेही बाधा येणार नाही अशा पद्धतीनं पूर्ण करू। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये जेवढी कामं तुम्ही केलेली आहेत तेवढ्या सगळ्या कामांचं कार्यादेश देऊ जेणेकरून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण आणि भूमिपूजन आम्हाला करता येईल। अतिशय सकारात्मक प्रतिसाद आयुक्तांनी दिलेला आहे। खूप चांगल्या प्रकारचं काम इतर ठिकाणी त्यांनी केलेले अशी त्यांची ख्याती आम्ही पहिल्यांदाच त्यांना भेटलो। परंतु प्रशासकीय अधिकारी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून आज दिसलं आहे आणि निश्चितपणे जो काही निधी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघासाठी आलेला आहे त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करून लोकार्पण आणि भूमिपूजन कसं लवकरात लवकर करता येईल त्यासाठी मी प्राधान्य दिलेलं आहे। सर, तुमच्या मतदारसंघामध्ये जो सर्व्हिस रोड आहे त्याबाबतच्या याच्यावर तुम्ही पत्र दिलं होतं, त्याला काही लोकांनी आक्षेप घेऊन तो जो रस्ता एकत्रीकरण आहे तो न करण्याला विरोध केला। बघा, मूर्खांच्या नादी कोणी लागायचं नाही अशी म्हण आहे। त्यामुळे मी आत्तापर्यंत ज्या काही लोकांनी अशा प्रकारची प्रश्न उपस्थित केले होते त्यांना मला एकच सांगावंसं वाटतं, हा सर्व्हिस रोड मुळात DPमध्ये नाही आहे। तो DPमध्ये 60 मीटरचा रस्ता आहे। ज्यावेळेस मी पहिल्यांदा महापालिकेमध्ये नगरसेवक होतो, चंद्रशेखर यावेळेस आयुक्त होते, घोडबंदर रोड हा एवढा 60 मीटरचा करून चालणार नाही म्हणून त्यावेळेस MSRDCने तो रस्ता जो आहे तो 42 मीटरचा केला आणि दोन्ही बाजूला 9 मीटरचा सर्व्हिस रोड म्हणून सोडला होता। परंतु त्या सर्व्हिस रोडचा फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच होत चाललं होतं दिवसेंदिवस। कारण मध्यंतरी घोडबंदर रोडच्या मधोमध जे मेट्रोचं काम चाललं आहे त्यामुळे ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात घोडबंदरच्या रहिवाशांना निर्माण होत होती आणि सर्व्हिस रोडचा फायदा होत नव्हता। कारण त्या सर्व्हिस रोडवर प्रामुख्यानं सगळ्या ट्रक, रिक्षा, मोटरसायकल, गाड्या यांचं पार्किंगच होत होतं। काही ठिकाणी तर गॅरेजेस थाटले होते। त्यामुळे लोकांना ज्या गोष्टीचा फायदा आहे अशासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की हा रस्ता परत पूर्वरत 60 मीटरचा करावा आणि MMRDAच्या माध्यमातून ती निविदा प्रक्रिया झाली, त्याचं भूमिपूजनही झालं आणि आता पूर्ण रस्ता 60 मीटरचा झाल्यानंतर त्याला घोडबंदर रोडचा जो ट्रॅफिकची समस्या आहे तो दूर होणार आहे। परत एक दुसरा प्रस्तावसुद्धा मीच दिलेला आहे की आता मध्यंतरी गायमुख घाटाचं काम चालू होतं त्यामुळे जवळजवळ 2-2, 3-3 तास वाहन चालकांना लागायचे। आता जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावामध्ये गायमुखपासून फाउंटन हॉटेलपर्यंत हा एका बाजूला खाडी किनारा म्हणजे CRZ आणि तुंगारेश्वर आणि संजय गांधी नॅशनल पार्क वन खात्याची जागा असल्याकारणानं दुसऱ्या बाजूनी तो वाइंडिंग करण्यात यावा जेणेकरून तोही रस्ता 60 मीटरचा पूर्ण फाउंटन हॉटेलपर्यंत होईल आणि जी ट्रॅफिकची समस्या गेल्या अनेक वर्षापासूनची आहे ती दूर होईल आणि त्याच्या मधोमध गायमुख ते दहिसर चेक नाक्यापर्यंत मेट्रोचे पिलर उभारावे जेणेकरून मेट्रोसुद्धा पुढे जाऊ शकेल। त्यामुळे हा पूर्ण कापूरवाडी नाक्यापासून ते फाउंटन हॉटेलपर्यंत 60 मीटरचा रस्ता हा प्रस्तावित आहे। सर, संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार खासदारांची बैठक बोलवलेली आहे, कशा संदर्भात चर्चा होऊ शकते आणि काय बैठक? लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सगळे आमदार खासदार आपल्या कामामध्ये व्यस्त होते। आपल्या मतदारसंघातील जो काही उमेदवार होता महायुतीचा त्याला निवडून आणण्यामध्ये सगळे आपल्या मतदारसंघामध्ये असल्याकारणानं मुख्यमंत्र्यांची भेट बऱ्याच आमदारांची होऊ शकली नव्हती। खरं तर ही बैठक जी आहे ती 2 दिवसापूर्वीच आम्हाला निरोप आले होते, परंतु मुख्यमंत्री महोदय
पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीमध्ये असल्याकारणानं ती जी बैठक परवा होणार होती ती आज सायंकाळी 6 वाजता घेतली आणि ह्या 6 वाजताच्या बैठकीमध्ये भविष्यामध्ये प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघामध्ये करावयाची कामे विकासाच्या दृष्टिकोनातनं जो काही निधी राज्य शासनानं आतापर्यंत दिलेला आहे किंवा भविष्यामध्ये अजून काही देणार आहे त्याची चर्चा होईल आणि त्याचबरोबर आमचे जे मतदारसंघातले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक आज बोलवलेली आहे आणि प्रत्येक आमदारांना आपला मतदारसंघ हा भक्कम कसा होईल यासाठी जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार्य आहे ती सहकार्य देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांची असल्याकारणानं आजच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. 2 महिन्यासाठी मंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. यामध्ये प्रताप सरनाईकांचा नंबर लागेल. बघा प्रत्येक वेळेस माझं नाव तर येत आहे बाबा. 2009ला पहिल्यांदा आमदार झालो माझं नाव आलं. 2014ला पहिल्यांदा आमदार झालो, दुसऱ्यांदा आमदार झालो तेव्हा माझं नाव आलं. 2019ला तिसऱ्यांदा आमदार झालो तेव्हाही माझं नाव सुरुवातीपासून येतं. नाव येत राहतं. मी कदाचित नाव आल्यानंतर प्रताप सरनाईक समाधान त्यांना वाटत असेल अशा प्रकारे तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांची भूमिका असेल. त्यामुळे मी समाधानी आहे. माझ्या मतदारसंघातील कामं जी होत आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे आणि मी आधीही म्हणालो की मी स्वतः मंत्री होण्यापेक्षा ठाण्याला मुख्यमंत्री लाभलेलं आहे ते माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काम ह्या राज्यासाठी केलेलं आहे आणि त्या कामाचं प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेनं दिलेलं आहे. 7 लोकसभेचे खासदार निवडून येऊन 46.7% जे आमचा स्ट्राईक रेट आहे तो दाखवून दिलेला आहे. त्यामुळे ठाण्याचा मुख्यमंत्री ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आमच्याबरोबर नगरसेवक पद किंवा शाखा प्रमुख म्हणून काम करणारे एक राज्याचा मुख्यमंत्री अशा पद्धतीनं 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांना एवढं यश प्राप्त झालं आमच्या दृष्टीनं अभिमानास्पद गोष्ट आहे. शिवसेनेचे काही आमदार आणि अजित पवारांच्या आमदार जे आहेत ते आमच्या संदर्भात नाही बघा प्रताप सरनाईकच्या मनात जरी काय असेल तरी ते मुख्यमंत्र्यांच्या आणि आमच्या पक्षश्रेष्ठींच्या मनात असेल तर निश्चितपणे होईल. तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. सर शिवसेनेचे आमदार किंवा अजितदादांच्या गटातले आमदार जे आहेत ते आमच्या पक्षामध्ये येण्यासाठी सामील होण्याचा दावा जो आहे विरोधी पक्षनेते करताय संजय राऊत असतील किंवा वडेट्टीवार असतील ते तर आमचा पक्ष स्थापन झाला तेव्हापासूनच दावा करतात पण 2 वर्षामध्ये आमच्या पक्षाचे काही आमदार खासदार नगरसेवक त्यांच्या संपर्कात असा दावा करत असतानाच त्यांचा पक्ष अर्धा रिकामा झाला आहे. त्यामुळे दावे प्रतिदावे हे होत राहतात. तो राजकीय गोष्टींचा एक भाग आहे. आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण होऊ नये यासाठी काही नेत्यांना अशी भूमिका घ्यावी लागते किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य करावं लागतं. त्यामुळे राऊतसाहेब अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील. परंतु एक गोष्ट मात्र नक्की एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या निवडणुकीच्या दरम्यान एकनाथ शिंदेंची जी ताकद आहे त्यांच्या शिवसैनिकीची जी ताकद आहे ती दाखवून पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलेलं आहे, नेत्यांना दाखवून दिलेलं आहे, विरोधकांना दाखवून दिलेलं आहे. आम्हाला अभिमान वाटतो की आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी त्यांची होत असताना एकनाथ शिंदे हे ठाण्याचे रहिवासी ठाण्याचे मुख्यमंत्री हे जेव्हा सभागृहामध्ये म्हणजे ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब चंद्रबाबू नायडू किंवा दुसरे जे केंद्राचे नितीश कुमार यांच्या भाषणापाठोपाठ जर मुख्यमंत्र्यांचं भाषण होत असेल तेही त्या सभागृहामध्ये आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही तो अभिमान आमच्या नेत्याच्या बाबतीत बाळगणं काही गैर नाही. ठाणे महानगरपालिकेने 10% पाणी कपात केलेली आहे त्या संदर्भात काही ऐकायची बोलणं आलं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी कपात केलेली आहे. मुंबई महापालिकेनं पाणी कपात केल्याचं मी वृत्तपत्रांमध्ये माझ्या वाचनात आज आलेलं आहे. आज 6 वाजता मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आम्ही विनंती करणार आहोत की पावसाला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच धरणाचा जो पाणीसाठा आहे तो ह्या आठवड्यामध्ये चालू होईल भरायला धरणं. त्यामुळे ती पाणी कपात मुंबई महापालिकेनं करू नये अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना आज करणार आहोत जेणेकरून ती पाणी कपात रद्द होईल. सर हिंदी में जानना चाहेंगे मनपा आयुक्त से मुलाकात की और क्या कुछ इस बैठक में जो आप ठाणे महानगर पालिका क्षेत्र में जो विकास काम है वो आचार संहिता की वजह से रुक गए थे. मैं कमिश्नर साहब को विनती की कि आचार संहिता 26 जून तक है मगर उस दौरान हमारे जो अधिकारी और कर्मचारी थे वो इलेक्शन के कामकाज में बाहर थे इसलिए बहुत सारी फाइलें जो थी वो कंप्लीट नहीं हुई थी. तो उन्होंने मुझे आज प्रॉमिस किया कि 26 तारीख तक हम कुछ नहीं कर सकते मगर आचार संहिता के पहले जो फाइल हमारी कुछ अधिकारियों के पास पेंडिंग रूप से है उसको आगे कैसे लेके जाएंगे. आचार संहिता
बाधित नहीं होगी, उसकी वजह से हम जो काम करने चाहिए विकास के वो करेंगे, ऐसा मुझे प्रॉमिस किया और निश्चित रूप से वो काम करेंगे ताकि 26 तारीख के बाद में माननीय मुख्यमंत्री जी के हाथों से जो लोकार्पण और भूमि पूजन के कार्यक्रम है वो आगे के 2 महीने में कर दिए जाएंगे। सर, जिस तरीके से आज मुख्यमंत्री ने बैठक बुलाया सभी विधायकों की, आने वाले लोकसभा चुनाव में जिस तरीके से विधायकों ने काम किया उसको लेकर भी जो कुछ बैठक होगी। देखिए, हमारे पार्टी के 40 विधायक हैं, कुछ 1-2 और बड़े, बीच में रविंद्र वैगर जैसे विधायक हमारे साथ आए तो हमारी ताकत तो बढ़ गई है। 10 अपक्ष है जो हमारे साथ में है, तो इन सभी लोगों के मतदार संघ में जो विविध स्वरूप के काम है वो काम करने चाहिए, फटाफट होने चाहिए। आचार संहिता 26 जून तक कोकण रीजन में है, मगर जो कि फाइलें कुछ पेंडिंग रूप से हमारे अधिकारियों के पास है वो पूरे होने चाहिए और साथ में अगर राज्य शासन का और भी कुछ सहयोग अगर चाहिए तो वो देने की भूमिका राज्य शासन की है। इसीलिए और ख़ासतर हर एक विधानसभा मतदार संघ में जो विधायकों ने अच्छा काम किया है उनको और ताकत देने के लिए माननीय मुख्यमंत्री जी ने आज ये बैठक बुलाई और इस बैठक में जो गंभीर घटनाएं रहेगी या उसके ऊपर चर्चा होगी और आगे के कामकाज के लिए और विधानसभा में ज़्यादा से ज़्यादा यश संपादित करने के लिए मुख्यमंत्री जी हमें मार्गदर्शन करेंगे। सर, मंत्रिमंडल का विस्तार होना, 15 साल से विधायक है आप, तो अगर इस बार अगर मंत्री महोदय द्वारा अगर आपको देखिए 2009 में भी मेरा नाम चल रहा था, 2014 में भी मेरा नाम चल रहा है, 2019 में भी मेरा नाम चल रहा था, मगर मैं इस बात से समाधानी और खुश हूँ कि राज्य के मुख्यमंत्री के रूप में एकनाथ शिंदे साहब इस राज्य का नेतृत्व कर रहे हैं और एकनाथ शिंदे जी हमारे साथ शाखा प्रमुख थे और साथ ही में हमारे महानगर पालिका के नगर सेवक थे, तभी से हम 30 साल से उनके साथ काम कर रहे हैं। मगर एक ऐसा मुख्यमंत्री जो इस राज्य को प्रगति के पथ पे लेके जा रहा है, इस देश का नेतृत्व करने वाले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी के बाजू में बैठ के वो देश के नेतृत्व में के साथ भाषण अगर सदन में कर रहे हैं तो हमारे लिए वो बहुत ही वैभवशाली बात है। तो हम उसी में खुश है। भले प्रताप सरनाइक मंत्री नहीं बना, मगर प्रताप सरनाइक जिनको चाहते हैं, जिनके ऊपर विश्वास उनका है, वो एकनाथ शिंदे जी अगर राज्य के मुख्यमंत्री रहेंगे तो प्रताप सरनाइक के वो मंत्री पद की जरूरत ही नहीं है, ऐसा मुझे लगता है। सर, आज थाने के पुलिस स्कूल में जो है विद्यार्थियों को फीस ना भरने को लेकर भार रखा गया था, उसको लेकर आप ही के बेटे पूर्वेश सन्ना ने स्कूल से मुलाकात की, आप भी कोई कार्रवाई की मांग करेंगे क्या इसके लिए? नहीं, उस बारे में मैं पूर्वेश से अभी पूरी डिटेल में बात करूँगा, मगर अगर ऐसे गलतियाँ कोई अगर शिक्षा चालक या शिक्षण संचालक अगर करता है तो उसकी सज़ा तो उनको मिलनी चाहिए, क्योंकि विद्यार्थियों के साथ ऐसा बर्ताव करना कानून के खिलाफ है। राज्य शासन ने जो एजुकेशन डिपार्टमेंट में आपको कुछ नियम दिए हैं वो नियम के अनुसार ही स्कूल चलने चाहिए। ओके, दोनों के एक मिनट